नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या YouTube चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोर्ड परीक्षा इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी। विद्यार्थी मित्रांनो, 1 मार्चला जो काही तुमचा मराठीचा पेपर होणार आहे, त्यासाठी मी तुम्हाला काही अपेक्षित प्रश्न किंवा IMP क्वेश्चन्स महत्त्वाचे प्रश्न सांगणार आहे। मराठी या विषयामध्ये अधिक मार्क, गुण कसे मिळवावेत किंवा अधिक स्कोर कसा करावा। ओके, या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व काही बघणार आहोत। सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवरती नवीन आले असणार तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा, कारण अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मला तुम्हाला सांगायला आवडेल की मराठी म्हटलं की विद्यार्थ्यांना म्हणजे जे सेमीचे विद्यार्थी असतात, इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी असतात, त्यांना मराठी विषय तर हार्ड वाटतो। पण आपले विद्यार्थी म्हणजे जे मराठी मीडियम मधले विद्यार्थी आहेत, त्यांना असं वाटतं की मराठी तर आपलाच विषय आहे, मराठी आहे म्हणजे मराठीचा अभ्यास तरी करायचा काय। ओके, मराठीचा नेमकी अभ्यास कोणता करायचा किंवा कोणत्या टॉपिकचा अभ्यास करायचा हे सर्व मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सो व्हिडिओला नक्की लास्ट एंड पर्यंत बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषय तुम्हाला समजून घ्यायचा असेल, मराठीमध्ये तुम्हाला अबोव 95% किंवा 95% जर तुम्हाला स्कोर करायचा असेल, 55हून अधिक मार्क्स तुम्हाला जर मराठीमध्ये मिळवायचे असतील, तर यामध्ये मेन गोष्ट अशी असते विद्यार्थी मित्रांनो, तुमचा पेपर असतो 80 गुणांचा, तर तुम्हाला 80 पैकी कमीत कमी 75 मिळवावे लागतात। जास्तीत जास्त 75 किंवा कमीत कमी 75 तुम्हाला लेखी पेपरमध्ये मिळवावे लागतात, तेव्हा तुमचा स्कोर जो आहे तो हाय होतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, अनेक विद्यार्थी स्कोर वगैरे तर हाय करतात, परंतु या गोष्टीवरती ते लक्ष करत नाही की मराठीमध्ये कोणते मुद्दे IMP आहेत किंवा कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। बघा, आता विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मते तरी आता 10वी मध्ये तुम्ही कमीत कमी 6 पेपर्स दिलेले आहेत, 6 परीक्षा दिल्या आहेत। घटक चाचणी 1, घटक चाचणी 2, प्रथम सत्र 1। ओके, त्यानंतर तुम्ही तुमची जी काय आहे अॅन्युअल काय कोणची तुमची होती ती प्रिलिमिनरी दिलेली आहे, सराव परीक्षा 1, 2, 3 अशा दिलेल्या आहेत। म्हणजे तुम्ही 7 ते 8 पेपर्स दिलेले आहेत। त्यामध्ये तुम्ही आराखडा लक्षात आलेला असेल, यामध्ये गद्य, आता बघूयात आपण गद्य म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एखादा उतारा दिलेला असतो, त्यावरती काही प्रश्न विचारले गेलेले असतात, त्याला गद्य म्हटलं जातं आणि यामध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो गद्यासाठी असतं 18 गुण। ओके, त्यानंतर पद्य म्हणजे कविता दिलेली असते, कवितेवरती आधारित काही प्रश्न विचारले जातात, त्याला म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो पद्य, ज्यासाठी तुम्हाला 16 गुण दिलेले आहेत। त्यानंतर आहे स्थूल वाचन। बघा, स्थूल वाचनामध्ये तुम्हाला स्थूल वाचन अगदी महत्त्वाचं आहे बरं का, ज्या विद्यार्थ्याला स्टॉप करायचा आहे, मराठी भाषेमध्ये चांगले गुण मिळवायचे आहेत, त्याने स्थूल वाचनमध्ये तुम्हाला 3 धडे आहेत, तिन्हीचे तिन्ही धडे तुम्ही कन्फर्म करून ठेवा। आता मी तुम्हाला स्थूल वाचनमध्ये देखील थोड्याच वेळात काही IMP प्रश्न सांगणार आहेत, ते प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा, तुम्हाला ते विचारले गेले तर तुम्हाला आनंद होईल। ओके, त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो भाषाभ्यास, व्याकरण घटकांवर आधारित कृती, तर यावरती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 16 गुण असतात। तर बघा, हे जे काही असतं विद्यार्थ्यांचे, अनेक विद्यार्थ्यांचे इथे मार्क जातात। ओके, हे जे काही 16 गुण आहेत ना, अनेक विद्यार्थ्यांचे चुकतात यामध्ये। भाषा अभ्यास विद्यार्थ्यांना, यामध्ये भाषा अभ्यासामध्ये अनेक विद्यार्थी चुकतात, 16 पैकी काही विद्यार्थ्यांना 6 देखील गुण मिळत नाही, 6 तर खूप लांबचे, 2 देखील मार्क्स त्यांना मिळत नाही। भाषा अभ्यासामध्ये काहींना काहीच गुण मिळत नाही, त्यामुळे तुम्ही भाषा अभ्यास, व्याकरण घटकांवर आधारित कृती याच्यावरती अधिकाधिक प्रयत्न करा, याच्यावरती अधिकाधिक फोकस करा। त्यानंतर असतं विद्यार्थी मित्र उपयोजित लेखन। उपयोजित लेखन आपल्या हक्काचं आहे। उपयोजित लेखनामध्ये अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण प्राप्त होतात बरं का, चांगले गुण मिळतात, कारण उपयोजित लेखन 24 गुणांसाठी असतं आणि यामध्ये अनेक ऑप्शनल प्रश्न दिलेले असतात, जसं की आपण बोलतो त्याला यासाठी ऑर प्रश्न दिलेले असतात, अधिकाधिक प्रश्न दिलेले असतात, त्यामुळे विद्यार्थी अगदी सोप्या पद्धतीने सोडवतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता बात करूयात आपण की आपल्याला 1 मार्चला जो पेपर द्यायचा आहे, त्यासाठी नेमके आपण IMP प्रश्न काय घ्यायचे। बघा, गद्य आहे 18 गुणांसाठी। आता गद्य तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील कोणतेही 4 धडे घ्या विद्यार्थी मित्रांनो, कोणतेही 4 धडे। ओके, कोणतेही 4 धडे घ्या तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकातील आणि त्या 4 धड्यातील असे साजेसे तुम्ही उतारे काढा आणि त्यावरती काही प्रश्न निर्माण करा, स्वतः प्रश्न निर्माण करा, कृतीपत्रिकेचा आराखडा घेऊन त्यावरती प्रश्न तयार करा। ओके, आणि ते प्रश्न तुम्ही सोडवा। फक्त 4 धडे सांगितले, तुम्ही यासाठी प्रिपेअर व्हाल। गद्य यामधील पहिल्या उत्तरासाठी म्हणजे पठित उत्तरासाठी तुम्ही तयार व्हाल की कशा पद्धतीने प्रश्न असतात, फक्त कृतीपत्रिकेचा आराखडा घेऊन तुम्ही ते या। अदरवाईज तुम्हाला जमत नसेल, आम्ही तुम्हाला एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, IMP क्वेश्चन्स, नमुना कृतीपत्रिका, सराव कृतीपत्रिका अपलोड करणारच आहोत। ओके, परंतु तुम्ही तुमचा स्वतःचा वैयक्तिक जर प्रयत्न केला ना, तुम्हाला मराठी विषय अगदी सोपासा वाटेल, सेमीच्या विद्यार्थ्यांनाही सोपासा वाटेल आणि आपल्या विद्यार्थ्यांना तो आधीपासून सोपा वाटतो, अजून सोपासा वाटेल। ओके, त्यानंतर हा विद्यार्थी 18 गुण। ओके, त्यानंतर तुमचा अपठित उतारा असतो। आता तुम्ही तुमच्या जे काही तुम्ही धडे वाचलेले नसतील, तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, तुम्ही अपठित उतारे Googleवरनं काढा किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 12वी 13वी किंवा सॉरी 13वी चालत चुकून तुम्ही अपठित उतारे म्हणजेच तुम्ही 11वीच्या विद्यार्थ्यांच्या मराठीच्या पुस्तकातील किंवा 12वीच्या विद्यार्थ्यांच्या मराठीच्या पुस्तकातील तुम्ही इंटरनेटवरनं उतारे काढा आणि त्यावरती जे काही प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। आता अपठित उतारे तुम्हाला मोजून 3 सोडवायचे आहेत, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला सेक्शन 1 म्हणजेच गद्यमध्ये जर तुम्हाला 18 पैकी 15 गुण जरी मिळवायचे असतील, तर तुम्हाला कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो 7 उतारे वाचणं किंवा 7 उत्तरांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। तुम्ही जे काही प्रिलिमिनरी क्वेश्चन पेपर असेल, सराव परीक्षेची प्रश्नपत्रिका असेल, घटक चाचणी 1, घटक चाचणी 2,
तुमची जी काही सामायिक परीक्षा आहे तिची प्रश्नपत्रिकेचा तुम्ही अभ्यास करा सेक्शन 1चा म्हणजेच गद्याचा. देन तुम्हाला चांगले गुण यामध्ये प्राप्त होतील. ओके. यामध्ये गद्य अगदी सोपेच आहे राव. तुम्हाला उतारा आहे आणि उतार्यावरती प्रश्न लिहायचे आहेत. अगदी सोपं आहे. विद्यार्थ्यांना यामध्ये काहीही प्रॅक्टिस सांगण्याची गरज नाही. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पद्य, कविता. आता कविता म्हटले की पाठ्यपुस्तकातीलच कविता येतात. तुमच्या पाठ्यपुस्तकातील जेवढ्याही काही कविता आहे विद्यार्थी मित्रांनो त्या कवितेचं रसग्रहण करायला शिका. रसग्रहणाला विद्यार्थी मित्रांनो 4 गुण दिले जातात. 4 ते 5 गुण दिलेले असतात आणि हे तुमचा आय-एम-पी पॉइंट असतो, की रसग्रहणासाठी एवढे प्रश्न दिले. फक्त त्या गोष्टीचं आकलन करायचं जसं की वस्तू कविता आहे. ओके. मागल्या वेळेला वस्तू आय थिंक वस्तूवरती विचारलं गेलं होतं कोणती एक कविता तुम्ही लिहा. ओके. आणि त्यावरती तुम्हाला गद्यामध्ये काय असतं 4 ते 5 4 गुणांसाठी आय थिंक 4 गुणांसाठी असतं तुम्हाला रसग्रहण. ओके. 4 गुणांसाठी रसग्रहण, काव्य सौंदर्य, आशय सौंदर्य हे सर्व तुम्ही पाठ करून ठेवा सर्व कवितांची ज्या काही कविता आहेत आणि तुम्हाला याचं पीडीएफ देतो. चला मी तुम्हाला सर्व तुमच्या पाठ्यपुस्तकातील ए टू झेड मराठीच्या पाठ्यपुस्तकातील जेवढ्याही कविता आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याचा मी तुम्हाला पीडीएफ प्रोव्हाइड करेल रसग्रहणाचं. ओके. तर तुम्ही आम्हाला काय करा व्हिडिओच्या ॲट द लास्ट 2 मिनिटं आधी आमचा WhatsAppवरती नंबर डिस्प्ले होत असतो. तुम्ही त्या नंबरवरती मेसेज करा. तुम्हाला सर्व तुमचं जे काही आशय सौंदर्य किंवा काय म्हणतात त्याला रसग्रहणाचे तुमच्या ज्या काही जेवढ्याही कविता आहेत त्यांचं रसग्रहण आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ओके. अलंकार काय आहे त्यामध्ये सर्व काही. त्यानंतर कविता तुमच्या पाठ्यपुस्तकातील जेवढ्याही कविता आहे त्याच्या खालील उत्तर त्याच्या खालील जे काही प्रश्न आहेत ना विद्यार्थी मित्रांनो ते सर्व पाठ करून ठेवा. तोंडी पाठ करून ठेवा. कारण तुमच्या पाठ्यपुस्तकातील एक कविता 100% येते. वर्षभर वाचलेल्या कवितांपैकी एक कविता 100% येते. ज्याच्यावरती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न असतात. सर्व प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा. हा तुमचा अजून एक आय-एम-पी पॉइंट झाला. ओके. इथे तुमचे विद्यार्थी मित्रांनो मी फक्त कन्सिडर करतो यामध्ये तुम्हाला 16च्या 16 मिळालेच पाहिजे. कारण मी तुम्हाला काय देतोय पीडीएफ देतोय. तुमच्या सर्व कवितांचे रसग्रहणासोबतचं पीडीएफ मी तुम्हाला आन्सर सोबत उत्तरांसोबत प्रोव्हाइड करतोय पीडीएफ. ओके. तुम्ही WhatsAppवरती मेसेज करा मिळून जाईल तुम्हाला ते पीडीएफ. आणि यामध्ये तर तुमचा हक्काचा प्रश्न आहे यामध्ये तुम्ही व्याकरण घटकांवर आधारित कृतींवरती गेला तरी चालेल थोडीफार चालेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो जे तुमचे उतार्यावरती प्रश्न आहेत उतार्यामधनं पाहूनच तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत त्यामध्ये तुम्ही जायला नको. त्यामध्ये तुमचं काही चुकायला नको. ओके. त्यानंतर स्थूल वाचन आहे. आता स्थूल वाचनामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचे स्थूल वाचन फक्त 3 धडे आहेत आय थिंक. ओके. 3च धडे आहेत. एक कोणतं तरी साहित्य गिरिजा यांच्यावरती आहे. त्यानंतर एक ते सब इन्स्पेक्टर कोणची तरी रेखा मिश्रा काहीतरी नाव आहे तिचं तिच्यावरती आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुमचा एक शब्दकोश म्हणून आहे. ओके. मला एवढं तर माहित नाही बट एवढं आहे. ओके. 3 आहेत. तर तिन्हीच्या तिन्ही विद्यार्थी मित्रांनो त्याच्या खाली जे काही प्रश्न आहे ते सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही पाठ करून ठेवा. यामध्ये मी तुम्हाला आता आय-एम-पी क्वेशन सांगतोय स्थूल वाचनमध्ये विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात 2 ते 3 आय-एम-पी क्वेशन सांगतो. तुम्ही ते तोंडी तुम्ही तुमच्या लक्षात राहिले तर योग्यच आनंदच आहे. पण विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्या लक्षात नसेल राहत तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार आहे. स्क्रीनवरती काय करा सर्वप्रथम तुम्ही स्क्रीनवरती दिसल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि ते प्रश्न जे आहे ते म्हणजे उत्तरासोबत नाही फक्त प्रश्न आहे त्या प्रश्नांची उत्तरे शोधून तुम्ही त्याचा परिपूर्ण अभ्यास करा. ओके. स्थूल वाचनामध्ये मी तुम्हाला प्रश्न सांगतो. स्थूल वाचनामध्ये कशा पद्धतीने प्रश्न असणार आहे. असणार म्हणजे हेच येणार असं नाही. हे 2022 चे प्रश्न मी तुम्हाला सांगतो. ओके. यामध्ये पहिला विद्यार्थी मित्रांनो भरकटलेल्या मुलींसाठी रेखा मिश्रा यांनी केलेले कार्य तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्यानंतर दुसरा आहे स्थूल वाचनाचा गिरिजा घेरे यांचे यडबंबू ढब्बू या बाल कादंबरीतील विनोद तुमच्या शब्दात स्पष्ट करा. त्यानंतर तिसरा आहे व्युत्पत्ती कोशाचे कार्य स्पष्ट करा. ओके. हे तिन्हीच्या तिन्ही प्रश्न तुम्ही अगदी पाठ करून ठेवा आणि बाकीचे तुम्ही पाठच करून ठेवा. या साईडचे जरी विचारले तरी चालेल ना आपल्याला. फक्त तुम्हाला उत्तरे द्यायला यायला हवीत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विभाग 4 ज्यामध्ये तुम्हाला भाषा अभ्यास असणार आहे. यामध्ये 16 गुण आणि मी तुम्हाला सांगितले यामध्ये अनेक विद्यार्थी चुकतात. नेमके आता यामध्ये पाठ काय करायचा? यामध्ये पहिलाच प्रश्न असतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो समासावरती आधारित व्याकरण घटकांवर आधारित कृतीच्यामध्ये असतो पहिला समास. आता विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांना समास चुकतात आणि त्यांना माहिती नाहीये समासबद्दल. विद्यार्थी मित्रांनो समासबद्दल जर तुम्हाला एखादं स्पेशल लेक्चर समास काय असतं समासावरती आधारित तुम्हाला एखादा जर स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर या व्हिडिओवरती कमेंट करा. आम्ही तुमच्यासाठी या पॉईंटवरती स्पेशल एक व्हिडिओ आणू. ओके. समासमध्ये तुम्हाला सामासिक शब्द दिलेलं असतं समासाचे नाव दिलेलं असतं त्याच्या जोड्या जुळवायला सांगितल्या गेलेल्या असतात. जोड्या जुळवायच्या तुम्हाला असतात. त्यानंतर असतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शब्दसिद्धी ज्यामध्ये आहे खालील तक्ता पूर्ण करा. तक्ता पूर्ण करायचा असतो ज्यामध्ये प्रत्यय घटित उपसर्ग घटित आणि अभ्यस्त अशा शब्दांचा तुम्ही सराव करा विद्यार्थी मित्रांनो. ओके. हे किती गुणांना विचारलं गेलं असतं? ते असतं विद्यार्थी मित्रांनो 2 गुणांना. त्यामध्ये प्रत्यय घटित उपसर्ग घटित आणि अभ्यस्त अशा शब्दांचा तुम्ही अधिक सराव करा. गाईडमधनं करा किंवा अपेक्षित प्रश्न संचामधनं करा, इंटरनेटवरनं करा, कुठूनही करा पण या प्रश्नाचा तुम्ही अधिक सराव करा. त्यानंतर असणारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. ज्यामध्ये आता असणारे विद्यार्थी मित्रांनो वाक्यप्रचार जसे की कानोसा घेणे, कान टवकारून ऐकणे, लक्ष देऊन ऐकणे, कानोसा घेणे. ओके. म्हणजे असे वाक्यप्रचार जे काय आहेत ना यांचा तुम्ही सराव करा. त्यानंतर आहे पित्त खवळणे, कंठस्नान घालणे, आनंद गगनातनं मावणे असे वाक्यप्रचार तुम्ही पाठ करून ठेवा. मराठी भाषेचे गोडवा हाच आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.
ओके. तसं तुम्ही काय करा, वाक्यप्रचार तुम्ही ऐका, पाठ करून ठेवा इंटरनेटवरती, YouTubeवरती बघा आणि हे वाक्यप्रचार तुम्ही ना पाठ करून ठेवा त्याच्या अर्थासोबत. ओके. आणि प्रयोग तुम्ही काहीही करू शकता. त्यानंतर यामध्ये भाषिक घटकांवर आधारित कृती ज्यामध्ये शब्दसंपत्ती असणार आहे. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. जसे की विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्यावर अवलंबून राहणारा काय असतं? स्वावलंबी असतो का? काय असतो? परावलंबी असतो की स्वावलंबी? तुम्ही कमेंटमध्ये सांगा. दुसऱ्यांवर अवलंबून राहणारा, रोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील शब्दांना समानार्थी शब्द. समानार्थी शब्द विद्यार्थी मित्रांनो, जसे की पृथ्वी शब्द आला सपोज, तर पृथ्वी या शब्दासाठी तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचा आहे. ओके. पृथ्वी शब्दासाठी समानार्थी शब्द काय आहे? धरती. ओके. धरती हा एक पृथ्वी शब्दासाठी समानार्थी शब्द आहे. ओके. सो तुम्ही काय करा, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द अशा गोष्टींचा अभ्यास करा. हेच असतं तुम्हाला भाषा अभ्यासावरती. त्यानंतर लेखन नियमांनुसार लेखन. तुम्हाला एक शब्द दिला असतो त्यावरतीच 3 शब्द दिले असतात. एक शब्द जसे की म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, समास तशाच पद्धतीने म्हणजे तुम्हाला अशुद्ध दिलेले असतात शब्द, ते शुद्ध त्यामध्ये शुद्ध शब्द ओळखायचा आणि तो लिहायचा. त्यानंतर विरामचिन्ह विद्यार्थी मित्रांनो, जसं की याला काय म्हटलं जातं, काय म्हटलं जातं? याला आपल्याला फक्त याला माहिती की हा म्हटला की कोमाला म्हटलं जातं. याला म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो स्वल्पविराम. ओके. स्वल्पविराम. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम हे सर्व तुम्ही पाठ करून ठेवा. हे देखील यामध्ये कोणते तरी 2 विचारले जातात. त्यानंतर पारिभाषिक शब्द जसं की झालं युनिट झालं, ॲक्शन झालं, ग्रोथ झालं, फ्रीज झालं. म्हणजे असे छोटे-छोटे शब्द तुम्हाला पारिभाषिक शब्द विचारले जातात. त्याचं मराठी भाषेत तुम्हाला नाव लिहावं लागतं. जसे की ॲक्शन, ॲक्शन म्हटलं की कृती, युनिट म्हटलं की घटक. तर तुम्हाला ते लिहायचं आहे. सपोज तुम्हाला युनिट विचारलं गेलं, तर युनिट त्यासमोर तुम्हाला लिहायचं आहे घटक. ओके. घटक. तुमची बोर्डाचा पेपर अगदी सोपासा असतो. तुमच्या आकलनावरती आधारित असतो. त्यामुळे तो अगदी सोपा असतो. ओके. त्यानंतर असतं विद्यार्थी मित्रांनो तुमचा आवडता सेक्शन किंवा तुमचा आवडता विभाग म्हणू शकतो आपण त्याला. तर विभाग 5 ज्यामध्ये असतं विद्यार्थी मित्रांनो उपयोजित लेखन. आता उपयोजित लेखनामध्ये काय असतं? 24 गुण असतात. 24 गुण कशा पद्धतीने मिळवायचे यावरती मी मोस्टली फोकस करणार आहे. तुम्हाला 24 गुण मिळवायचे आहेत बोर्ड परीक्षेमध्ये. उपयोजित लेखन तुमचा आवडता सेक्शन आहे, ज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो 5 खालील कृती सोडवा. ज्यामध्ये पहिलाच प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पत्रलेखन. आणि पत्रलेखन तुम्ही पत्रलेखन करू शकत नसाल तर याला ऑर असतो. पत्रलेखन करा किंवा तुम्ही सारांश लेखन करा. आता बघा पत्रलेखन करा किंवा सारांश लेखन करा. मी तुम्हाला काय सजेस्ट करेल, तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला जे काही सोपं वाटत असेल ते तुम्ही करा. परंतु सारांश लेखन जर तुमच्याकडे अजिबात तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्हाला वेळेचं नियोजन करायचं असेल, तर तुम्ही सारांश लेखन केलेलं चालेल. पण अदरवाईज मी तुम्हाला सजेस्ट करेल, की तुम्ही पत्रच लिहा. पत्राला तुम्हाला अधिक गुण मिळतात. परंतु अनेक विद्यार्थी पत्रलेखन करत असताना एक कॉमन चूक करताय. तुम्ही तुमचा पत्ता टाकता. तुमचा स्वतःचा पत्ता चुकूनही टाकायचा नाही. जर तुम्ही तुमचा स्वतःचा पत्ता टाकला, तर तुमचा बोर्डाचा पेपर चेक केला जाणार नाही. तुम्ही तुमचा पिन कोड जरी टाकला, तरी तुमचा स्वतःचा बोर्डाचा पेपर चेक केला जाणार नाही. तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस कोणताही बोर्डाच्या पेपरमध्ये भाषा विषयाचा मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, पत्रलेखन करताना हे मुद्दे तुम्ही कधीच त्यामध्ये मेन्शन करू नका. तुमचा पत्ता, तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस कोणतीच गोष्ट तुम्ही मेन्शनच करू नका. जो ॲड्रेस त्या पत्रलेखनाच्या मुद्द्यामध्ये, त्या प्रश्नामध्ये दिलेला असेल, तो असा ॲड्रेस, तोच पत्ता तुम्हाला तिथे वापरायचा आहे, तोच पिन कोड तुम्हाला वापरायचा आहे, तेच नाव तुम्हाला तिथे वापरायचं आहे. जसं की इथे म्हटलं गेलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला एक जाहिरात दिली आहे, छोटीशी जाहिरात दिली आहे आणि त्यावरती बोललं गेलं विद्यालयातील 5 विद्यार्थ्यांना वक्तृत्व स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी आयोजकांना विनंती करणारे पत्र लिहा. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो किंवा सारांश लेखन तर तुम्ही हे करू शकता किंवा हे करू शकता. पण यासाठी मार्क किती आहेत ते बघूयात आपण. यासाठी तुम्हाला मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो 4 गुण 6 गुण आहेत. ओके. 6 गुण आहेत. यामध्ये 6 गुण दिलेले आहेत. काही हरकत नाही. 6 गुण दिले आहेत यामध्ये. तर बघा, यापैकी तुम्ही काही करा, काही हरकत नाही. तुम्हाला सारांश लेखन जर तुमच्याकडे वेळ नसेल तर सारांश लेखन करा. फक्त एक उतारा दिलेला असेल. उताऱ्यामधले विद्यार्थी मित्रांनो रिपीटेड शब्द तुम्ही काढून टाकायचे, पुनरावृत्ती झालेले शब्द काढायचे, वाक्य काढायचे आणि त्याचं सारांश लेखन तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने लिहू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला खालीलपैकी 2 कृती सोडवा. ओके. आता सारांश लेखन, पत्रलेखन लिहिताना मी हे सांगितलं सारांश लेखन सांगा. मी पत्रलेखनावरती तुम्हाला आधारित कमीत कमी 10 ते 15 पत्रलेखनांची स्वरूप, पत्रलेखन उत्तरासोबत तुम्हाला मी अवेलेबल करून देतो पीडीएफ स्वरूपात आणि सारांश लेखन सर्वांनी येतं. जो काही मोठा उतारा आहे तो छोटा करून लिहा. ओके. त्याचंही मी तुम्हाला अवेलेबल करून देतो पीडीएफ स्वरूपामध्ये. फक्त तुम्ही ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला WhatsAppवरती टेक्स्ट करा, मेसेज करा. स्क्रीनवरती तुम्हाला 2 मिनिट व्हिडिओ एंड होण्याच्या 2 मिनिट आधी तुम्हाला WhatsApp नंबर दिसेल आमचा. तिथे तुम्ही टेक्स्ट करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसरा प्रश्न असतो यामध्ये सॉरी सारांश लेखन झालं. त्यानंतर असतं जाहिरात लेखन, बातमी लेखन किंवा कथा लेखन. यामध्ये म्हटलं गेलं असतं खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. कोणत्याही 2 कृती विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवायच्या असतात. ज्यामध्ये असतं तुम्हाला जाहिरात लेखन. ओके. जाहिरात लेखन तुम्ही जेवढी आकर्षक लिहिणार ना विद्यार्थी मित्रांनो, तेवढे तुम्हाला गुण मिळणार. किती पैकीचा प्रश्न असतो हा? 5 पैकी. जाहिरात लेखनला 5 असतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही 2 कृती सोडवायच्या असतात. ओके. यामध्ये बातमी लेखन आहे आणि कथा लेखन आहे. ओके. बातमी लेखन बातमी लेखन आहे आणि त्यानंतर असतं विद्यार्थी मित्रांनो कथा लेखन. आता या तिन्हींपैकी तुमचा आवडता जो काही आहे तुम्ही तो लिहिण्याचा प्रयत्न करा. ओके. तुम्हाला जर वाटतंय की जाहिरात लेखन करायची आहे,
ओके, तुम्ही जाहिरात लेखन करू शकता, तुम्हाला बातमी लेखन करायची असेल, बातमी लेखन करू शकता, तुम्हाला कथा लेखन करायची असेल, तर कथा लेखन करू शकता. कथा लेखनाबद्दल थोडक्यात सांगतोय. काही वेळेला सुरुवातीचं दिलं असतं, काही वेळेला सुरुवात करून दिली असते एक लाईनमध्ये, काही वेळेला शेवटची लाईन दिली असते, काही वेळेला पूर्ण कथा मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला लिहायची असते. तुम्ही तुमच्या मनाने काही कथा लिहा. ओके, तुम्हाला जे काही तुम्हाला आठवतं त्या पद्धतीने तुम्ही कथा लिहा. तुमचा फक्त तिथे बुद्धिगुणांक तपासला जातो. तिथे फक्त तुमचा बुद्धी, तुम्ही किती पर्सेंट अटेम्प्ट करताय. तुम्ही त्याचा क्वेशन दिल्यानंतर कन्फ्यूज होताय की काय? असं चेक करायचं असतं. त्यामुळे तुम्हाला सुरुवात दिली असेल तरी तुम्ही जे तुम्हाला सुचतंय ते लिहिण्याचा प्रयत्न करा, अटेम्प्ट करा. तुम्हाला पुरेपूर मार्क मिळणार कथा लेखनामध्ये. ओके. जाहिरात लेखनही करा, बातमी लेखनही करा. दोन्हीपैकी फक्त 2 करा. जास्त प्रश्न, सर्व प्रश्न सॉल्व्ह करायच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला टाईम मॅनेजमेंट होणार नाही. तुम्हाला वेळ पुरणार नाही. सो मी तुम्हाला सजेस्ट करेल कोणतीही 2 करा. यामधील जे फेव्हरेट वाटतात तुम्हाला ते करा. मी तुम्हाला सर्व काही विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व आपले विद्यार्थी आहात, त्यामुळे मी तुम्हाला सर्व काही पीडीएफमध्ये देणार आहे. तुमचा अधिकाधिक सराव करून घेणार आहे. तुम्हाला एक्सपेक्टेड क्वेशन्स देणार आहे मी तुम्हाला. तसेच विद्यार्थी मित्रांनो, अपकमिंग व्हिडिओजमध्ये नमुना कृती पत्रिका, सराव कृती पत्रिका तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. फक्त त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं हवं, म्हणजे आमची नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर असतं विद्यार्थी मित्रांनो, आ झाला. त्यानंतर असतं विद्यार्थी मित्रांनो ई. आता ई मध्ये काय म्हटलं गेलेलं असतं? ई मध्ये असतं विद्यार्थी मित्रांनो, खालील लेखन प्रकारांपैकी कोणती एक कृती सोडवा. आता खालील लेखन प्रकारांपैकी तुम्हाला कोणती एक कृती सोडवायची असते? ज्यामध्ये असतं विद्यार्थी मित्रांनो प्रसंग लेखन. ओके, प्रसंग लेखन. तुम्हाला प्रसंग लेखन करत असताना काही वेळेला तुम्ही मनाने जरी प्रसंग तयार करून लिहिला तरी चालतं. कारण बोर्ड एक्झामिनर किंवा मॉडरेटर ते चेक करायला येत नाही, की याचं प्रसंग लेखन याच्यामध्ये आयुष्यात खरंच घडलेलं होतं का? नाही, तुम्ही ते इमॅजिन करून किंवा तुम्ही ते डायरेक्टली मनाने बनवून देखील लिहू शकता. तुम्हाला पुरेपूर मार्क मिळतील. फक्त तुमच्या मांडण्यातील कला तशी असायला हवी. ओके, तुम्ही तशा स्वरूपात ते मांडण्याचा प्रयत्न करा. तसं मांडण्याचा तुमच्या लिहिण्यात कला असायला हवी. त्यानंतर असतं विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हे करू शकत नसाल तर तुम्ही आत्मलेखन करा. ओके, जर तुम्हाला हे नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आत्मलेखन करू शकता. ओके. जर तुम्हाला हे येत नसेल तुम्ही आत्मलेखन करा. आत्मलेखनमध्ये जसं की विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, या स्केच पेनचं आत्मलेखन करा किंवा या मोबाईलचं आत्मलेखन, या कॅमेऱ्याचं आत्मलेखन करा, ह्या व्हाईट बोर्डचं आत्मलेखन करा. ओके. किंवा आज मोबाईलचे आत्मकथन करा. तुम्हाला असा काही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा तुम्हाला ज्यामध्ये असणार आहे वैचारिक. वैचारिक अगदी महत्त्वाचं आहे. वैचारिक आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, वैचारिक. वैचारिकमध्ये नेमकी काय विचारलं जातं? वैचारिकमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं विचार करून केलेलं लेखन, म्हणजे तुमच्या विचाराच्या कौशल्यावरती तुम्हाला लेखन करायचं असतं. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 8 गुण आहे. ओके. 8 गुण आहे म्हणजे कमीत कमी 2 ते 2.5 पान तुमचं लेखन यायला हवं आणि त्यामध्ये तसं मांडता यायला हवं. 3 पैकी विद्यार्थी मित्रांनो कोणतंही एक करा ज्यासाठी तुम्हाला 8 गुण असणार आहेत. 8 मार्क्स तुम्हाला असणार आहे. प्रसंग लेखन करत असताना मी तुम्हाला आय-एम-पी टिप्स अँड ट्रिक्स सांगतो. आता ही क्वेश्चन पेपरचा आराखडा तर इथेच संपलेला आहे आणि क्वेश्चन पेपरही इथेच संपलेली आहे. ओके. पुन्हा मी तुम्हाला एकदा रिवाईज करून देणार आहे. प्रसंग लेखन करत असताना तुम्ही एक गोष्ट कॉमनली लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, की जेव्हा तुम्हाला प्रसंग लेखन करायचं आहे ना, ओके, प्रसंग लेखन करत असताना तुम्ही विचार अशा पद्धतीने मांडा, की जो कोणी चेक करणार आहे, जो कोणी तपासणार आहे, त्याने पहिल्या 2 लाईन वाचल्या, मधल्या जो कोणत्याही 2 लाईन असणार, म्हणजे तुमची जे काही वरल्या 2 लाईन येणार टॉपच्या, स्टार्टिंगच्या 2 लाईन, मीडियमच्या 2 लाईन आणि ॲट द लास्टच्या 2 लाईन अशा मांडा, की त्याने फक्त त्या रीड केल्या तो इम्प्रेस झाला पाहिजे. त्याने मला परिपूर्ण मार्क्स दिले पाहिजेत. त्यानंतर असणारे विद्यार्थी मित्रांनो आत्मलेखन. आत्मलेखन करताना विद्यार्थी मित्रांनो, आत्मलेखन फक्त रडून गागून करायचं नसतं, कधी आनंदातही करायचं असतं. आत्मलेखन म्हटलं, विद्यार्थ्यांना असं वाटतं, की आत्मलेखन म्हणजे फक्त आत्म्याचं लेखन म्हणजे फक्त की आपण काहीतरी त्याबद्दल रडगाग करायची. नाही, रडगाग कधी करू नका. फक्त थोडी लिमिटेड टाईमापुरता रडगाग करा. काही वेळेला आनंदाचं देखील आत्मलेखन असू शकतं. आत्मलेखन करताना आनंदाच्या स्वरूपातही आत्मलेखन तुम्ही करू शकता. त्यानंतर वैचारिक लेखन, त्यावरती तुम्हाला विषय दिलेला असेल. ओके. वैचारिक लेखनासाठी तुम्हाला काही विषय निबंध, जसं की निबंधासाठी विषय असतो तशा पद्धतीने तुम्हाला विषय दिलेला असेल, त्यावरती तुम्हाला वैचारिक लेखन करायचं आहे. वैचारिक लेखन करतानाही तुम्ही तुमचे विचार अगदी सोप्या पद्धतीने मांडा. विद्यार्थ्यांना विशेषतः खरं सांगू का, इथे विद्यार्थ्यांना वेळच पुरत नाही. सर्व विद्यार्थ्यांचा इथेच जास्त वेळ निघून जातो. या 2 सेक्शनमध्येच विद्यार्थ्यांचा जास्त वेळ निघून जातो. इथे त्यांचं सरसर होतं. कारण काहींना तर काही येतच नाही. फक्त ते यामध्ये अगदी एक शब्दाची उत्तरे असतात, 2-2 शब्दाची उत्तरं असतात, अगदी टिक मार्क असतात. त्यामुळे इथे विद्यार्थ्यांना वेळच लागत नाही. हे फक्त 10 ते 15 मिनिटात काही विद्यार्थी करतात. त्यानंतर स्थूल वाचन लिहिण्यामध्ये विद्यार्थ्यांना वेळ लागतो आणि काही विद्यार्थ्यांचं कसं असतं, स्थूल वाचन जास्त लिहितात ते. पाठ असतं, स्वतःची मांडणीची कला असते त्यामुळे. पण मी सांगेल तुम्हाला उपयोजित लेखनाला तुम्ही कमीत कमी 1 तास देण्याचा प्रयत्न करा. ओके, 1 तास देण्याचा उपयोजित लेखनाला प्रयत्न करा. तेव्हा तुमचा पेपर पूर्णपणे झालेला आहे असं तुम्ही गृहीत धरा. वैचारिक लेखन करत असताना हा एक मुद्दा नक्की लक्षात असू द्या तुम्ही, की वैचारिक लेखन हे विचारांवरती आधारित आहे. तुमच्या विचारांवरती आधारित आहे. परंतु तुमच्या विचारांवरती आधारित आहे म्हणजे काही विचार मांडू नका. विचार अगदी साजे, सोपे असे विचार मांडण्याचा प्रयत्न करा. ओके विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा जो काही 1 मार्चला पेपर होणार आहे त्यासाठी काही आय-एम-पी क्वेशन्स आणि प्रश्नपत्रिकेचा कृतीपत्रिकेचा
आराखडा समजून घेतलेला आहे. मी तुम्हाला काही एमबी टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ आवडलेले असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन वरती सेट करा. विद्यार्थी मित्रांनो, बघा ही व्हिडिओ फक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिली होती. मी फक्त तुम्हाला एक समजावं किंवा विद्यार्थ्यांचं मनोबल वाढावं यासाठी व्हिडिओ बनवलेली होती. एक्सपेक्टेड क्वेश्चन्स किंवा नमुना कृती पत्रिका मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. व्हिडिओ आवडली ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम ग्रुपला जॉइन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जो स्क्रीनवरती WhatsApp नंबर दिसत आहे ना विद्यार्थी मित्रांनो, त्यावरती टेक्स्ट करा. आम्ही तुम्हाला पीडीएफ वगैरे प्रोव्हाइड करू. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.